स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. बिहारचं सेकंड फेज आणि शेवटच्या फेजचं मतदान संपलं. 3 वाजेपर्यंत जवळ-जवळ 62% मतदान झालं. त्यानंतर असं वाटलं की हे 70% पर्यंत पोहोचेल. परंतु जेव्हा मतदान संपण्याचा जो आकडा आला तो 67% पर्यंत आला. याचा अर्थ 3 ते 5 आणि त्याच्यानंतर फक्त 3-4%च वाढलं. हे फार आश्चर्य. कारण हे मतदान 70% पर्यंत जाईल अशी सगळ्यांनाच आशा होती. इतका उत्साह होता, इतके लोक लाईनमध्ये होते. पण नंतर बरेचसे व्हिडिओज आले, बरेचसे बातम्या आल्या, की लोक लाईनमध्ये उभे होते, त्यांना घरी जायला सांगितलं. काही ग्रामीण महिलांना सांगितलं, की तुमचे ते ₹10,000 वापस मागितले जातील. तुम्ही जा आता निवडणूक जर तुमच्या बोटाला काळी शाई लागली तर. असं काहीतरी ते बरळून त्यांना सगळ्यांना घरी पाठवण्यात आलं. कारण याच्या 70% जर झालं तर तो सुपडा साफ नको व्हायला. या भीतीने बऱ्याच ठिकाणी ते काम झालं. ज्या तिथे आशा वर्कर जसं आपल्याकडे असतात महाराष्ट्रात, तसे तिथे आशा दिदी म्हणून आहेत. त्यांना अक्षरशः ती पर्ची असते, जी चिठ्ठी असते ती तुमची इलेक्शनची, त्याच्यावर मोठी एक ॲडव्हर्टाइजमेंट बीजेपीची आणि मग ती चिठ्ठी आणि ती सांगायची या फुलावरच मारायचं आपल्याला. नाहीतर ते मग आपण ते फुलावर मारलं की ₹2,00,000 तुमच्याकडे येतील पुन्हा. अशा बोलताना पकडल्या गेल्या. पुन्हा पूर्ण बिहारमध्ये इलेक्शनसाठी जे पोलीस फोर्स आणलं गेलं वेगवेगळ्या राज्यातनं, ते सगळे बीजेपी शासित राज्यातनंच आणलं गेलं. अक्षरशः शेजारी बंगाल, पण तिथनं पोलीस फोर्स नाही बोलावलं. इकडे झारखंड लागून बिलकुल बिहारचाच हिस्सा होता, तिथनं पण नाही बोलावलं. पण गुजरात, राजस्थान तिथनं पोलीस फोर्स बोलावलं. त्यांचा पण बराच प्रयत्न केला गेला त्याचा उपयोग करण्याचा, पण ती बिहारची जनता आहे ती टिकून धरली. सेकंड फेजमध्ये ओएसी ज्या ग्राउंड रिपोर्ट आमच्याकडे आहे तिथे ओएसीचा फॅक्टर बिलकुल चालला नाही. हा, काही ओएसीची मतं जी महागठबंधनला जायचं होती ती थोडी काही प्रशांत किशोरकडे जरूर गेली. एक ब्राह्मण मतदाता प्रशांत किशोरकडे गेला, सवर्ण. पण बीजेपीला मोठा डच्चू बसला, कारण ईबीसी आणि ओबीसी यांना त्यांनी थोडंसं कमी करून भूमिहारला जास्त तिकीट दिली. दुसरी गोष्ट, जनता दल युनायटेडनी मागच्या निवडणुकीमध्ये नितीश कुमारची सीट कम करण्यासाठी बीजेपीनेच पासवानला वापरला होता. यावेळेला नितीश कुमारनी म्हणतात बदला घेतला. जहां तीर नहीं वहां लालटेन सही. म्हणजे आपले काही वोट ट्रान्सफर आरजेकडे केले, असे बऱ्याच ठिकाणच्या बातम्या होत्या. बऱ्याच ठिकाणी आमचे जे एक्झिट पोलची टीम कुठे कुठे पोहोचली हे विचारण्यासाठी बऱ्याचशा कॉन्स्टिट्युएन्सी तिथे कुठेही एक्झिट पोल पोहोचली कशी हेच मिळत नाही. मग यांनी डाटा कसा काढला. पण एक्झिट पोल जेव्हा आले तेव्हा सगळ्यांनी डोक्यावर हात लावला. काय आले, ती आयएनएस म्हणून एजन्सी आहे, त्यांनी एनडीएला 146 167 दिले आणि महागठबंधनला 70-90. पीपल्स पल्स म्हणून आहे, त्यांनी 130 159 एनडीए आणि महागठबंधन 75 आणि 101. मग चाणक्य आहे, त्यांनी 130 138 एनडीएला दिले, 100 आणि 108 महागठबंधनला दिले. पोल स्टेट म्हणून आहे, त्यांनी 130 148 दिले एनडीएला आणि 87 102 महागठबंधनला दिले. एक जेव्हीसी पोल आहे, त्यांनी 135 150 दिले आणि महागठबंधनला 87 102 दिले. पण जो कव्हर केलाय तो प्रजा पोलनी आहे, त्यांनी 186 दिले एनडीएला आणि मात्र 50 महागठबंधनला. असं भास्करचा पण आहे एक फिगर, 126 130 एनडीएला आणि 106 110 हा महागठबंधनला. आणि पोल ऑफ द पोल्स मध्ये 154 येतात सगळ्यांचा ऍव्हरेज एनडीएला आणि महागठबंधनला 84.
आता हे जेव्हा सगळे आपण पाहतो एक्झिट पोल, तेव्हा असं वाटतं एकाच ठिकाणी काय हे बनले गेलेले आहेत का सगळा डाटा? आणि हे एक्झिट पोल येणाऱ्या निर्णयाला अनुसार डिझाइन केल्या गेले काय आहेत का? तसं पाहिलं तर बिहारमध्ये मागच्या 2 विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल तोंडावर सपशेल पडले. तिसऱ्यांदा पडतील काय? की जे कुकर्म झालेत 6 तारखेच्या नंतर, पहिले स्ट्रॉंग रूममध्ये जेव्हा मशीन असायच्या, तेव्हा बाहेर गाद्या टाकून टेबल लावून लोकं बसायचे वेगवेगळ्या राजकीय दलाचे. त्या स्ट्रॉंग रूममध्ये कोणाला जाऊ द्यायचे नाही आतमध्ये. आता निवडणूक आयोगाने सांगितलं की 100 मीटर दूर तुम्ही टेंट लावा. स्ट्रॉंग रूमच्या तिथं आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावतो आणि त्याची तुम्हाला लाईन देतो. तिथे तुम्ही पाहायचं की स्ट्रॉंग रूमचा दरवाजा ठीक आहे की नाही. पण पहिल्या फेज नंतर 6 तारखेनंतरच सुरू झालं रात्री. स्ट्रॉंग रूमचा तो सीसीटीव्ही दीड-दीड तासासाठी बंद. टेक्निकल फॉल्ट आहे म्हणे. आणि तिकडे तो सीसीटीव्ही बंद झाला की तिकडे लोक घुसले आतमध्ये. पिकअप व्हॅन आतमध्ये गेल्या. काय करत होते? हे जेव्हा व्हिडिओज बाहेर आले आणि लोकांनी धनाधन कंप्लेंट केल्या, तेव्हा निवडणूक आयोग म्हणे, अहो आम्ही ते मतमोजणीची तयारी करतो. अरे बाबा 14 तारखेला मतमोजणी, 6 तारखेला पहिल्या फेजची निवडणूक संपली. दुसऱ्या फेजची निवडणूक 11 तारखेला आहे. मतदान त्याची तयारी करा. या स्ट्रॉंग रूम मध्ये कशाला लोक पाठवून तुम्हाला हे करायचं आहे? काय मशिनी बदलवायच्या होत्या का? 6 तारखेपासून तुम्ही 14 तारखेची ती स्ट्रॉंग रूम उघडून काय करणार? ती लोक आतमध्ये कशी जातात? ती पिकअप व्हॅन प्रायव्हेट कशा गेल्या आतमध्ये? निवडणूक आयोग काही उत्तर द्यायला तयार नाही. फक्त एक तोंडावर उत्तर मारलं, ते आम्ही तयारी करतो, त्याचं होतं ते, की दुसरी तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्याच मिळाल्या 2-3 ठिकाणी. आता व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या का फेकल्या गेल्या बाहेर? जर तुम्ही मशीन बदलल्या आतमध्ये आहे, तर जेव्हा जर कोणाला डाऊट आला आणि त्यांनी व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मॅच करायला सांगितल्या, तर ते मॅच होणार नाही. म्हणून व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्याच गायब करायच्या. म्हणून ते फेकायला दिल्या किंवा जाळायला दिल्या असतील, कोणीतरी मूर्खाने ते रस्त्यावरच फेकल्या. ते सगळे पकडले गेले. मग एक अधिकारी सस्पेंड केला नावासाठी. तिथे तर पूर्ण निवडणुकाच पुन्हा व्हायला पाहिजे त्या बूथवर. पण फक्त सस्पेंड करून आम्ही इन्क्वायरी करून म्हणून तोंडाला पानं पुसली. अशी एकही जवळ-जवळ कॉन्स्टिट्युएन्सी नाही जिथे सीसीटीव्ही बंद नाही झाला 1-1.5 तासासाठी. काहीतरी खेळ झालाय. आता दुसऱ्या फेजमध्ये खूप मारामारी होती. आणि दुसऱ्या फेजमध्ये बीजेपीला मागच्या वेळेला पण चांगल्या सीट्स मिळाल्या होत्या. ते सत्तेतच त्यामुळे आले होते. पण तिथेच जर मोठा घाटा होत असेल, तर आज रात्री पुन्हा सीसीटीव्ही बंद होतील. पुन्हा निवडणुकीचे अधिकारी घुसतील स्ट्रॉंग रूममध्ये सांगायला, की आम्हाला ते मतमोजणीची तयारी करायची आहे. आणि जे निर्णय आम्हाला द्यायचा आहे त्यानुसार तुम्ही एक्झिट पोल डिझाइन करता का? ही भीती आहे सर्वांना. कारण बिहार हे अतिशय महत्वपूर्ण आहे भाजपासाठी. बिहार जर हातातनं गेलं, तर भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष पण या 2 गुजरातींच्या हातातनं जाईल. आणि मग जाईल यांची पकड सत्तेवरची. त्यासाठी बिहार पाहिजे. ऐन केन प्रकारे. त्यामुळे जनतेने आपला कौल दिला. भरभरून मतं दिली. गावोगाव फिरणारी रिपोर्टर सांगतायत कशी लोक म्हणजे आमदारांना, मंत्र्यांना पळवून लावत होती, शेण फेकत होती त्यांच्या अंगावर. लोकांचं मन काय आहे हे सगळ्यांना कळलं. आता ज्ञानेश कुमार काय करतात? कारण निवडणुकीच्या शेवटी निर्णय ज्ञानेश कुमारच देणार ना. मागच्या निवडणुकीत सुद्धा 7-8 सीट, 6 सीटचा फक्त डिफरन्स होता. आणि 7-8 सीट ह्या जिंकवल्या गेल्या होत्या असा आरोप आजही लावतात लोक. फेर मतमोजणी झाली, कुठे बॅलेट पेपर्स रिजेक्ट केले, पोस्टल बॅलेट्स रिजेक्ट केलेत. कंप्लेंट चालू आहेत, ते कोणी ऐकत नाही तिथे. आणि उद्या हरलेल्या उमेदवाराला जर निवडणूक अधिकाऱ्यांनी, प्रिसाइडिंग ऑफिसरनी सर्टिफिकेटच दिलं, काय करणार तुम्ही? तुम्ही कोर्टात जाणार आणि कोर्टात मग 5-6 वर्ष वेळ लागणार.
ज्या सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे सरकारला गैरकानूनी इल्लीगल सरकार म्हणालं होतं, ते जर सरकार सत्तेमध्ये राहत असेल 2.5 वर्ष पुन्हा, आता न्यायपालिकेला सुद्धा काय सांगायचं. त्यामुळे 14 तारखेची वाट पाहू. तोपर्यंत नमस्कार. पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.